नमस्कार मित्रांनो, मी तुमची मैत्रीण नवी आणि आज आपण बघणार आहोत नागपंचमी विशेष रांगोळी. ज्यांना असं वाटतं की खूप कठीण असते रांगोळी, तर नाही. तुम्ही नॉर्मली पण बेसिक रांगोळी जर तुम्हाला येत असेल तर आरामात रांगोळी काढू शकता. फक्त थोडा वेळ लागेल पण जमेल. आणि या व्हिडिओमध्ये पण मी अगदी बेसिक रांगोळी दाखवलेली आहे. जर कोणाला अशी विशेष सणांसाठी रांगोळी काढायची इच्छा झाली तर तुम्ही अशी बेसिक रांगोळी पण काढू शकता, ज्यामध्ये तुम्हाला फक्त कलर्स भरायचे, थोडीफार शेडिंग द्यायची आणि तुमची रांगोळी खूप छान वाटते. इथे मी शंकराची पिंडी काढलेली आहे, मध्ये साईडला एक नाग काढलेला आहे आणि तो कंप्लीट लूक येण्यासाठी रांगोळीचा मी बाजूने सर्कल काढलेला आहे. इथे मी आता जो नागाला जो रंग देते आहे तो ॲक्च्युली एक नाही आहे, मीन्स मी ब्लॅक, ग्रे, ब्राऊन असे कलर्स वापरून तो कलर हे केलेला आहे. जनरली पण आपण जेव्हा रांगोळी काढतो, ती रांगोळी जेव्हा पुसतो आपण नेक्स्ट डे, तेव्हा जो कलर कधी कधी मिक्स केल्यावर थोडाफार असा कलरही बनतो. तुम्ही तोही कलर वापरू शकता. आणि स्टार्टिंगला मी व्हिडिओच्या जसं खूप सारे पिक्चर्स दाखवले रांगोळीचे, त्यामध्येही कलर वेगळे वेगळे वापरले होते नागाला. ब्लॅक, ग्रे, ग्रीन कलरचाही नाग होता त्या चित्रामध्ये. तुम्ही तसंही वेगवेगळे कलर्स वापरू शकता. गुगलवरती सर्च करून वेगवेगळे इमेजेस पाहून तुम्ही इन्स्पिरेशन घेऊ शकता. आणि आता हे बेसिक कलर्स भरून झाल्यानंतर आपली रांगोळी ही अशी दिसते. त्यानंतर आता आहे बॉर्डर्स आणि शेडिंगची वेळ. आता मी इथे ब्लॅक कलरने पूर्ण नागाला बॉर्डर करून घेते, जेणेकरून आपल्याला त्याचा शेप जो आहे तो उठून दिसेल. तर अशाच वेगवेगळ्या रांगोळ्या तुम्ही गुगलला सर्च करून तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला कोणती रांगोळी काढायला जमते आणि तुम्ही अशी काढत राहिलात, प्रॅक्टिस करत राहिलात, तर तुम्हाला हळूहळू रांगोळी ह्याच्यापेक्षा पण खूप सुंदर रांगोळी काढता येईल. आणि आता आपण शेडिंग देऊया. मध्ये जो नागाचा जो व्हाईट किंवा येलो पट्टा असतो, तिथे मी व्हाईट कलर वापरते. आणि व्हाईट कलर जास्त डार्क होऊ नये यासाठी मी जो कलर मी नागासाठी वापरला आहे, मी त्याच्याने शेडिंग केली त्याच्यावरती. तसंच शंकराची जी पिंडी आहे त्यालाही मी व्हाईट कलरने थोडीफार शेडिंग दिली आणि त्यावर ब्लॅक कलर दिल्यामुळे तो व्हाईट कलर जास्त उठून नाही दिसत आहे, शेडिंग पुरता दिसतो. त्यानंतर जो आपण नागाला जी शेडिंग दिली आहे व्हाईट कलरची, त्यावरती ब्लॅक कलरने रेषा काढलेल्या आहेत. तुम्ही वेगवेगळ्या रांगोळ्यांचे फोटोज पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला काय काय त्यामध्ये अजून ॲडिशन करायचं आहे, ते तुम्ही करू शकता. वरती एक छोटासा डोळा काढला आहे. त्यानंतर नागाचा जो फणा असतो तो काढलेला आहे. तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रांगोळ्या माझ्या चॅनलवरती बघायला आवडतील. मी तुमच्यासाठी नक्की ते व्हिडिओ घेऊन येईन. हा व्हिडिओ मी थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये बनवला आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता. ह्यामध्ये मी जसं तुम्हाला बोलले की मी खूप बेसिक ठेवली आहे ही रांगोळी. ज्यांना रांगोळी अगदीच जमत नाही असं वाटतं त्यांच्यासाठी की खूप इझी असते. तर या रांगोळीचा लूक कंप्लीट करण्यासाठी जो बाजूला सर्कल काढला आहे त्याला मी व्हाईट कलरचे डॉट्स देऊन त्याचा लूक कंप्लीट केलेला आहे. बाकी मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, मी जास्त काही ॲड नाही केलं आहे, बिकॉज मला ही रांगोळी खूप बेसिक ठेवायची होती. तुम्हाला याहून अजून थोडी कठीण हार्डवाली रांगोळी बघायची असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा की मी कोणत्या कोणत्या रांगोळ्या तुमच्यासाठी अजून घेऊन येऊ, किंवा कोणत्या बेसिक रांगोळ्या तुम्हाला बघायला आवडतील. मी नक्की त्याचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि मला कमेंट करून हेही सांगा की तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी. आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत.